नमस्कार. जय श्री लक्ष्मीनारायण. चांगले कर्म आणि वाईट कर्म, तसं जर पाहायला गेलं ना, चांगलं कर्म आणि वाईट कर्म ह्या दोन्हीही गोष्टी जर बघायला जर गेलं ना, हे सगळं परमेश्वराकडनं आलेलं असतं. कसं असतं ते, काहीतरी मागच्या जन्मी जे असतं ना, काहीतरी आपल्याकडनं पापकर्म झालेले असतात. काय काहीतरी वाईट गोष्टी घडलेल्या असतात, त्यामुळं हा जन्म आपल्याला मिळालेला असतो की ते पापाची कर्म फेडून घेण्यासाठी हा जन्म आपल्याला मिळालेला असतो. आणि मग कसं आता ह्या जन्मामध्ये आपल्याला ते मागचे पाप कर्म सगळे आपल्याला फेडायचे असतात. सगळं जे काय पाप घडलेलं असतं आपल्या हातनं, जे काय आपल्याला माहिती नसतं, ते काही इतिहास माहिती नसतो आपल्याला. आपल्या मागच्या जन्मी काय घडलं, काय झालं, आपण कोण होतो, काय होतं, हे आपल्याला काहीही माहिती नसतं. हे फक्त परमेश्वराला वरती माहिती असतं. त्याचं एकच काम असतं, आता पुन्हा ह्यांनी खाली जायचं या व्यक्तीने आणि त्या पापाचे कर्म जे काय आहे ते नशिबामध्ये ते भोगायचे. आणि सुख पण आपल्याला आपल्या नशिबाचं देवाने पुढं लिहून ठेवलेलं असतं. पण पहिला कसा असतो, पापाचा हिशोब असतो. आपण ज्यावेळेस जन्माला येतो, ज्यावेळेस बघा आपण जन्माला येतो, आपलं जन्मापासूनच थोडंसं वाईट वाईट असतं, किंवा नंतर थोड्याशा काळानंतर आपलं वाईट चाललेलं असतं. त्याच्यामध्ये काहीही नसतं, हे आपलं काहीतरी वाईट कर्म असतं. जर समजा जन्मातच जर कोणाला जर असं त्रास वगैरे काय होत असलं, तर ते मागच्या जन्मीचे आपले वाईट कर्म काहीतरी असतात. त्यामुळं आपल्याला देवाने फेडून घ्यायला सांगितलेले असतात. बरं, आता ते फेडून घ्यायचं, देव काय लगेचच्या लगेच तुमचा जन्म झाला आणि तुमच्याकडनं ते फेडून घेऊ शकत नाही, बरोबर. आपल्याला मागच्या जन्माचं काहीच माहिती नसतं. मग देव काय करतो, आपल्याला मुद्दाम जाणीवपूर्वक काहीतरी थोडीशी, जर जास्त पाप असलं तर जास्त वाईट बुद्धी देतो, कमी पाप असलं तर कमी वाईट बुद्धी देतो. पण सगळे चांगले वाईट कर्म हे सगळं परमेश्वराच्या हातामध्ये असतं. तुम्ही बघताल जे काय करतो ते परमेश्वरच करतो, ही गोष्ट बरोबर आहे. जे काय आहे आपलं चालणं, बोलणं, हसणं, खेळणं हे सगळं परमेश्वराच्या हातात असतं. पण कसं, त्यालाही त्याच्यावर ते गुन्हे येऊ द्यायचे नसतात. त्यामुळं ते चांगल्या वाईट गोष्टी आपल्याकडनं करून घेत असतो. जरी आपल्याकडनं त्याने वाईट गोष्टी करून घेतल्या देवाने, तर आपल्याला चांगलं होण्याचा मार्गही पुढं दाखवलेला आहे देवाने. आणि आपण योग्य वेळेसच तो चांगलं वागवण्याचा मार्ग जर घेतला, तर आपलं कोणीही काय करू शकत नाही. आपलं लगेचच पटकन चांगलं व्हायला सुद्धा मदत होते. आता कसं, देवाने आपल्याला वर्ण पाठवलेलं असतं काहीतरी वाईट कर्माचे फळं भोगण्यासाठी. ते भोगण्यासाठी मग आपल्याला मागच्या जन्मीचं काय माहिती नसतं, म्हणून देवाने आपल्याला काहीतरी अशा गोष्टी आपल्याकडनं पापकर्म असं करून घेतो की ते आपल्याकडनं पाप घडतं आणि ते आपण त्याचे कर्म फेडत राहतो. मग ते कसं, देवाला आता सांगायचं असतं की चला बाबा तुझ्याकडनं, आपल्याला पण ते कळलं पाहिजे. अरे तुम्ही मागच्या जन्माचं काही लक्षामध्ये नाही, तुम्ही म्हणणार की अरे मी तर काहीच पाप केलं नाही, मग मला का देव त्रास देतोय, असं तुम्हाला वाटू नये. त्यामुळं देव कसं त्याच्यावर काही येऊ देत नसतो. त्यामुळं काहीतरी तुम्हाला तो वाईट बुद्धी देऊन तुमच्याकडनं काहीतरी जास्त वाईट, खूप मोठं जर तुमच्याकडनं मागच्या जन्मीचं कर्ज असलं तर जास्त पाप करून घेतो. थोडंसं जर वाईट कर्म असलं तर थोडंसं पाप करून घेतो, पण ते घेतो थोडंसं. तरीसुद्धा आपण डगमगायचं नाही, कारण तो शेवटी परमेश्वर आहे, आपले आईबाप आहेत ते. आज त्यांनी आपल्याला वाईट मार्ग, जरी आपलं थोडंसं केलं तर त्यांनी आपलं पुढं काहीतरी आपल्यासाठी त्यांनी चांगलंही करून ठेवलेलं असतं. बघा, दुःख झालं की लगेच सुख येतं आणि सुख झालं की दुःख येतो. ह्या नियतीचा फेरा सतत हा चालूच असतो. आता सध्या आपण दुःख जर भोगत असलो तर आपण टेन्शन घ्यायचं नाही, मनाला खच्ची करून घ्यायचं नाही. आपल्या मनाला आपण हे सांगायचं की दुःख आहे, थोड्या दिवस आहे, आपल्याकडनं काहीतरी पापकर्म घडलेलं आहे, वाईट घडलेलं आहे, त्यामुळं हा त्रास आपल्याला भोगायचा आहे. आणि पुढं आपल्या वाटेचं जे सुख आहे, आणि ते प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला सुख हे आहेच, ते आपल्या वाटेचं सुख देवाने ठेवलेलं आहे. तर आपण ते ठेवलेलं सुख कधीही उपभोगू शकतो. आणि देवाने जर आपल्याला खूप जर टेन्शन असलं, खूप दुःख असलं,
तर पटकन त्या सुखाच्या मार्गासाठी जाण्यासाठी वाईट कर्मांचे फळांचं जे काही पाप आहे आपल्याकडनं घडलेलं आहे ते पाप नष्ट करण्यासाठी देवाने आपल्याला मार्गसुद्धा दाखवलेला आहे. पण ते कसं आहे, ते मार्ग जो आहे ना तो योग्य वेळेस आपल्याला समजला पाहिजे. काय तो मार्ग आपण मी तर म्हणते तरुण वयामध्ये जर आपण जर योग्य मार्गाला चाललं ना तर तुमचं पटकन लवकर 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 चांगलं तुम्हाला जे गोष्टी पाहिजेत ते पटपट पटपट मिळत राहणार. काय तुम्ही देवाचं नामस्मरण करा, तुम्ही देवाची माळ करा, तुम्ही देवाला शरणागत जावा. कसं आहे व शेवटी या जीवनामध्ये आपल्या काहीही नाही, धनसंपत्तीच्या मागं पळण्यापेक्षा आहे ना तुम्ही देवाच्या मार्गाच्या मागं पळा. तुम्हाला ते धनसंपदा येण्यासाठी त्याच्या मागं नाही पळावं लागणार. देव तुम्हाला आपोआप मार्ग देणार आणि तुम्हाला देव पाहिजे ती गोष्ट पटपट पटपट देणार, पण देणार. तर त्यामुळं आपण कसं दुःख जरी आलं तरी घाबरायचं नाही, सुख जरी आलं तरी घाबरायचं नाही. कारण सुख जे आहे ते आपल्या वाटेचं कुठं जात नाही, ते देवाने ठेवलेलं असतं. आज दुःख आलं तर उद्या सुख आहे. थोडेसे कष्टाचे दिवस असले तर तुम्ही ते आनंदाने घ्यायचा. आनंद तर कोणाला होत नसतो, शेवटी टेन्शन हे येतच असतं. जरी टेन्शन आलं तरी जास्त निगेटिव्ह विचार करू नका, पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्ह विचार मनामध्ये येण्यासाठी तुमचा जो कोणता आवडता छंद आहे त्याच्यात थोडंसं लक्ष द्या. देवाचं नामस्मरण करा, देवाची माळ करत राहा तुम्ही. बघा तुमच्या डोक्यातले सगळे वाईट विचार जात जात राहतील, चांगले विचार येतील. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं, ज्यावेळेस तुमच्या सगळे डोक्यातले वाईट विचार निघून जातील आणि चांगले विचार येतील त्यावेळेसच तुमच्या सुखाला मार्ग मिळणार आहे. आणि तुम्हाला जेवढा लवकर तुमच्या सुखाला मार्ग पाहिजे तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त आनंदी राहायला पाहिजे. मग तुम्हाला आनंद कशातनं मिळतो हे पहिल्यांदा शोधा तुम्ही, आणि ते शोधल्यानंतर तुम्ही जीवनाचा पूर्ण आनंद घ्या. तुम्ही माझ्या तर मते हे ना, तुम्ही देवाचं नामस्मरण केलं, देवाची माळ केली ना, हे तुमच्या जीवनामधलं दुःख पटपट पटपट बाहेर पडायला मदत होईल. कसं, जरी इकडनं तुमचे वाईट कर्माचं जरी तुम्हाला जरी हे असलं ना तर इथं स्टॉप कुठंतरी ही वाईट कर्म थांबतं. आपलं वाईट कर्म कुठंतरी थांबतं आणि तिथलं मग आपला पुण्याचा मार्ग आपला मोकळा होतो. त्यामुळं आपण जास्तीत जास्त पुण्य करत चला. आज जरी आपल्यासमोर आहे ना कोणी जर एखादा तो आणि आपण शेवटी एकच असतो. कसं, ते जर आपल्यासमोर खूप आनंदी असला, त्याला प्रत्येक गोष्ट मिळत असली तर आपल्याला वाटतं अरे ते पण तोच करतो, आपण पण तेच करतो, पण त्याला सगळं मिळतं आपल्याला मिळत नाही. असंच समजायचं की आपले थोडेसे वाईट कर्म आहे, दुःखाचे दिवस आहेत, ते आज नाही उद्या जातील. त्याचे सुखाचे दिवस आहेत, त्याचे सुखाचे दिवस संपले की त्याला वाईट दिवस येतीलच. आपण तसं म्हणायचं नाही, पण एक तो सृष्टीचा नियम आहे तो. काय, प्रत्येकाला सुख दुःख हे चालूच असतं. आपले दुःखाचे दिवस संपले की आपल्याला सुख येईल, त्याचे सुखाचे दिवस संपले की त्याला दुःख येईल. म्हणजे हे नियतीचा मार्ग आहे. आता आपण पण या वेळेस जर खूप जर सुख भोगत असलो तर आपल्याला दुःख येणारच होतं की हो. त्यामुळं प्रत्येकाला आहे ना सुख दुःख आहे. समोरचं जरी आपल्याला खूप आनंदी दिसत असलं ना तर त्याचं जोपर्यंत सुख आहे तोपर्यंतच तो आनंदी राहणार आहे. त्याच्याही कर्माची फळं त्याला भोगायची असतात. त्याचे चांगलं दिवस संपले की वाईट येतच असतात. तसं आपले वाईट दिवस संपले की आपल्याला चांगले येतच असतात, आणि आपलेही चांगले दिवस संपले की वाईट दिवस येतच असतात. त्यामुळं आपलं ज्या वेळेस चांगलं होतं त्यावेळेस आपण वाईट कर्म करायचं नाही. त्यामुळं वाईट दिवस येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही इथनं पुढं. आणि कसं, हे जे वय असतं ना आपलं, थोडंसं जरा दुःख भोगायचं वयच आहे ते. कारण देवाला दाखवायचा असतो की या सृष्टीवर देव आहे आणि आपल्याला देवाच्या मार्गावर देवाला न्यायचं असतं. देवाला देवाची जाणीव करून द्यायची असते आणि आपण सुद्धा स्वतः कोण आहे याचीही आपल्याला जाणीव करून द्यायची असते. त्यामुळं थोडंसं दुःख होतं. आलं दुःख तरी घाबरायचं नाही, डगमगायचं नाही, काय नाही. आलेले वाईट दिवस निघून जात असतात, सुखाचे दिवस हे नेहमी येत असतात. शेवटी आपण सगळेजण जे काय आहे ते देवाचा अंश आहे. देवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे, खूप माया आहे, देवाचं आपल्यावर खूप लक्ष आहे.
देवाला आपली काळजी आहे, त्यामुळं देव आपल्याकडे सतत लक्ष देत असतो. त्यामुळं थोडंसं दुःख आलं तर खच्ची होऊ नका. तुम्ही तुमच्या सुखाची वाट बघत बसा आणि तुमच्या सुखासाठी तुम्ही नेहमी आनंदी राहा. पॉझिटिव्ह विचार करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद मिळतो, सुख मिळतो, त्या मार्गाला तुम्ही लागा. सुख बरोबर तुमच्या मागं पळत येईल. बस. नमस्कार.